छान आळूचे पानं। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, हॅलो, हाय सगळ्यांना, नमस्कार। बघा इथे आळूचे पानं तर छान आले, बाजूला मनी प्लॅन्ट। सगळ्यांना गुड मॉर्निंग। सख्या सासू सोना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर सकाळी सकाळी असं झालेलं आहे आवरून। तर आज सकाळचं रुटीन शेअर करायचं आहे थोडंसं। आणि तर इथं हे हिरव्या मिरचीच्या चकल्या, पापड। तर असं थोडं खराब वाटतंय, तर गाईंना म्हटलं चारून देऊ। तर चला सकाळचं रुटीन। इथं चालू आहे पोळ्या, इकडं दूध आहे, इकडं चहा। आणि मला बनवली पोळी सुनबाईनी चहामध्ये खायला तुपाची। गुड मॉर्निंग। चला, तर मला गुड मॉर्निंग म्हटली, तर सकाळचं रुटीन। तर इथं चालू आहे पोळ्या। तर चला मी घेते चहा, या चहा घ्यायला। परत एकदा सगळ्यांना शुभ सकाळ। इथे घेतला आहे कोबीचा कांदा, छान बारीक कट करून घेणार आहे। तर सासू सुनांच्या किचनमध्ये आज ही रेसिपी आहे। तर इथे घेतला आहे कोबी, बारीक चिरून घेतला आहे छान। बघा असं बारीक करायचं, लांब लांब राहून द्यायचं, छान वाटतो खायला। इथं 2 टमाटे, इथं लसूण ठेचून घेतला आहे, कोथिंबीर, जिरे मोहरीची फोडणी द्यायची। तर इथं ठेवलेली कढई, कढईत आपण घेणार आहोत आधी कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडला की लसूण छान परतून द्यायचा। बघा इथं अर्धा चमचा जिरे, फोडणी छान झाली, हळद आणि 1 चमचा मिरची घेणार आहे मी। तर तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। तर छान बघा कलर छान आला। तर आपण 1 टमाटे घ्यायचे, टाकून आणि परतून घ्यायचं। मीठ राहिलेलं आहे अजून आपलं, चवीप्रमाणे मीठ। यात आता आपण कोबी सोडायचं। छान परतून घ्यायचं। तर इथं मुगाची डाळ भिजत ठेवली आहे तुम्ही, तर आपल्या आवडीप्रमाणे नाही टाकले तरी चालतं, असं पण छान लागतो कोबीचा कांदा, पण डाळीने अजून छान लागतो। चला आता डाळ धुवून आणि टाकून द्यायचं। तर इथं कोबी धुतलेलं पाणी आणि डाळीचं पाणी हे झाडांना वापरणार आहे मी। तर कडधान्य आणि भाज्या धुतलेलं पाणी नेहमी झाडांना वापरायचं। तर इथं कोबी धुतलेलं पाणी आहे, त्याच्यात मूग डाळ टाकून द्यायची सर्व। मूग डाळ इथं टाकून घेतली आहे। आता त्याच्यावर आपण थोडे कोबी म्हणजे असं हे करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं, वाफेवरच होऊ द्यायचं। चला तिकडं चालू आहे छान कोबीची भाजी। इकडं भाकर केली मी बाजरीच्या। मला मोठी भाकर आवडते करायला। बघा इथं कोबीची भाजी छान झाली आहे। मुगाची डाळ 40% शिजली आहे। आणि इथं चालू आहे आपल्या छान बाजरीच्या भाकरी। आणि इथं चहा होतोय मोठ्या मुलासाठी सकाळी। तर बघा 3 शेगड्या पॅक आहे। इथं आता माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे, तुमच्याकडं असेल तर टाका। चला छान रेसिपी, ते सकाळचं रुटीन शेअर केलं, आवडलं असेल तर लाईक करा। चला अशी झालेली मी तयार। आणि लग्नात जायचं आपल्याला। तर माझी मैत्रीण आहे छाया गवळे म्हणून, तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे। 2 मुलं 1 मुलगी त्यांना। तर छान असं भारी लग्न होणार आहे। तर म्हटलं चला तुमच्याशी आमच्या नाशिकबाहेरलं लग्न शेअर करू। चला आता वाजलेले 8:30 आणि 9च्या आसपास लग्न लागणार आहे। आराध्य आहे तिकडं किचनमध्ये पाणी पितोय। चला आता हॉलमध्ये आपण भेटू। चला आपण आलेलो आहे हॉलवर। तर इथं नवरदेवाची एंट्री झालेली आहे, पण स्टेजवर इतके सुंदर डान्स चालू आहे। तर प्रभू श्रीरामांच्या गाण्यांनीच सुरुवात झालेली लग्नाला। तर लग्न कंप्लीट 10ला लागलेलं आहे। आणि मुलांचं काहीतरी
ऑर्केस्ट्रासारखं आहे. मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे ताईंनो. तुम्ही जर कुठं पाहिलं असेल असं लग्न तर मला सांगा बरं का. आणि खरंच खूप सुंदर डान्स केले या मुलींनी स्टेजवर. आणि प्रभू श्रीरामांचे गाणे असल्यामुळं कॉपीराईट येईल म्हणून मी माझा व्हॉइस ओव्हर देते. तर इथं मुलांनी नवरदेव नवरीची छान स्वागत केलं आणि नवरदेव नवरी पण छान बघीत आलेले. मुलींजवळ जे आपले लाईटीचे दिवे असतात त्याचे हे आहे. आणि मुलांनी छान आपले भगवे झेंडे घेऊन नवरीचे इथं पण गाणंच आहे बरं का. पण आता गाण्याला कॉपीराईट येऊ शकतं. खूप सुंदर गाणे होते आणि पहिल्यांदा ऐकलेले वाटत आहे, पण खूप छान गाणे होते. बघा किती छान फिरत आहे आणि सगळे असं एकदम शांत मनाने शांत उभे राहून बघत होते. तर तुम्ही जर पाहिलेलं असेल असं पुढे तर मला सांगा बरं का कमेंटमध्ये. तर मी तर पहिल्यांदाच बघितलं असं लग्न. काही लग्नांमध्ये बघा किती गोंधळ असतो, किती खूप वनवन असते, पण इथं एकदम शांततेत मस्त छान झालं हे लग्न. मुलींनी पण छान ते हे स्वागत केलं. इथं नवरा नवरीची छान बग्गी आली आहे. आणि आता हे दोन मुलं आहे ना ते पण छान गाणं म्हणताय. कोणी कमळाचे फुलं घेऊन उभे, कोणी पंचपाळ घेऊन उभे. बघा नवरी खूप सुंदर दिसत होती. किती छान वाटतंय. अजिबात आवाज नव्हता, कुठल्या प्रकारचं गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. एकदम छान असं लग्न झालं हे. त्या ताईंना एकच मुलगी आहे, 2 मुलं 1 मुलगी. तर मैत्रीण आहे माझी. तर हे गाणे तुम्हाला जर काही आठवत असेल तर मला सांगा. खूप गर्दी होती बरं का. तुम्ही जर कधी हे गाण्यांचं हे घेतलं असेल आस्वाद तर मला सांगा कमेंटमध्ये. बघा नवरी नवरदेव छान वाटत होते. आता हे 2 मुलं गेले त्यांना घ्यायला आणि पायी थोडा वेळ येत आहे. नवरदेव जे आहेत ते शिक्षक आहे. छान जोडा होता, एकदम सुंदर नवरदेव नवरी. आणि मुलींच्यावर छान असं झालं यांचं स्वागत. आता नवरदेव त्या बाजूने नवरी ह्या बाजूने. नाही तर प्रत्येक लग्नात नवरदेव नवरी बरोबर जातात, पण त्यांनी दोन्ही बाजूनी एंट्री घेतली. आणि परत स्टेजवर या मुलींनी सुंदर असा परत एक गाण्यावर डान्स केला. आणि स्टेजवर हे आवडलं की फक्त नवरदेव नवरीच, नाही तर काही लग्नांमध्ये खूप गोंधळ असतो. नवरदेवाचे मित्र, नवरीच्या मैत्रिणी, नवरीच्या बहिणी, असा खूप गोंधळ असतो. पण इथं फक्त नवरदेव नवरी. छान वाटलं ना तुम्हाला पण. मी पण पहिल्यांदाच पाहिलं असं लग्न. ते नवरदेव नवरी पण छान नमस्कार करत होते सगळ्यांना, सगळ्यांचे आशीर्वाद घेत होते. आता इथे या मुलांचा झालेला आहे डान्स. आता इथं लग्नाला सुरुवात होणार आहे. लग्नाला कंप्लीट 10 वाजले होते. सकाळी वैदिक पद्धतीने झालेलं होतं ताईंनो. चला आता इथं लग्न लागतंय, तर लग्न पण त्याच पद्धतीने लागलं. तसं शुभमंगल ते झालं, मंगलाष्टका झाल्या. तर इथं बघा ना वरमाई ही तुळशीला पाणी घालता. या छाया नाव आहे त्यांचं, छायाताई. तर छान वरमायांनी मावशा काक्या चुलते असे हे पाणी घालता तुळशीला. आमच्याकडं पद्धत आहे. इथं झालेलं आहे आता लग्न. तर इथं वरमाला घालायची तयारी चालू आहे. बघा लग्न लागलं आणि हे छान वाटलं. इथं झालेली फटाकड्यांची आतिषबाजी बघा किती छान वाटलं. एवढ्या फटाकड्यांचं हे चालू होतं तरी ते मुलं मुली छान डान्स करत होते बरं का. त्यांची कलेची खरं दाद द्यावं लागेल. खूप छान झालं. बघा इथं झालंय आता लग्न. शेवटचा यांचा डान्स होता हा. इथं ते काय असतं फटाकड्यांचं मोठं लावलेलं ते पण झालं. आणि बघा इथं झालेलं आहे आता लग्न संपन्न.
पूर्ण 10 म्हणजे टाईम 10 वाजले होते. परत नवरदेव नवरी समोर आले. छान सगळ्यांना नमस्कार केला, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. काही लग्नांमध्ये नवरदेव नवरी बघायला मिळत नाही, कसं लग्न लागलं कसं नाही ते पण कळत नाही, एवढी स्टेजवर गर्दी असती. पण हे फक्त नवरदेव नवरी खूप छान वाटलं. चला, तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं नवीन चॅनल आहे, खूप सारा सपोर्ट करा. नंतर मी जेवायला गेले. मी आराध्य तर इथं छान भरली वांगी, डाळ भात, पुरी, गुलाबजाम, लोणचं पापड आणि इथं होता खिमा.